आणि आता एक नजर टाकूया देश विदेशातल्या न्यूज टॉप 9 वर। भारत दक्षिण आफ्रिकेत आजपासून पहिला कसोटी सामना। आफ्रिकेत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज। दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार। राम मंदिराच्या उद्घाटनाला देशभरातील मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निमंत्रण नाही। प्रचंड गर्दीमुळे प्रोटोकॉल पाळणं शक्य होणार नसल्याने निर्णय। यजमानपद म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाच निमंत्रण दिलं जाणार। तेलंगणातनं चांदीची वेड घेऊन सायकलनं 7 युवक निघाले अयोध्येला। दररोज 80 किलोमीटरचं अंतर कापत 2 जानेवारीला अयोध्येत पोहोचणार। तरुण भाग्यनगरच्या दबिलपूरचे रहिवासी। रामलल्लाच्या नैवेद्यासाठी छत्तीसगडच्या ननिहालमधनं येणार तांदूळ। नैवेद्यासाठी तब्बल 3000 क्विंटल तांदूळ येणार। अयोध्येतील राम मंदिराच्या अभिषेक आणि उद्घाटनासाठी या 25,000 कुंडामध्ये हवन करण्यात येणार। 25,000 हवन कुंडाची तयारी पूर्ण। राम मंदिरासाठी तामिळनाडूतून अयोध्येतला 1200 किलो वजनाच्या एकूण 42 घंटा पाठवणार। नमक्कल जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आल्यात या घंटा। मोठ्या घंटेचं वजन तब्बल 2 ते 2.5 टन। अयोध्या विमानतळाचं 30 डिसेंबर रोजी होणार उद्घाटन। तर भारतीय हवाई दलाचे पहिले विमान अयोध्या विमानतळावरती उतरलं। राम मंदिराच्या भव्य अभिषेक सोहळ्यापूर्वी अयोध्या रेल्वे स्थानकाचं रूपडं पालटलं। पुनर्विकास झालेल्या रेल्वे स्थानकाची खास दृश्य। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याला महाराष्ट्रात दीपोत्सव करा। घराबाहेर भगवा ध्वज फडकवा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व संलग्न संघटनांना आदेश। राज्यातील प्रत्येक गावात 22 जानेवारीला उत्सव आणि भंडारा, भजन कीर्तन या कार्यक्रमांचं आयोजन।